तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवस झाले ब्लॉग नाही आला. त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की मी हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं आणि 10-15 दिवसानंतर मी 10-15 नाही 12 दिवस झाले असन. 12 दिवस मी ब्लॉग टाकला नाही, काय नाही. तर आता मी घरातच असायचो नाही का, मग मला डॉक्टरने सांगितलं होतं कुठं बाहेर जायचं नाही, काय नाही. म्हणून मग घरातला ब्लॉग किती काय करणार, म्हणून म्हणलं जरा रेस्ट करतो. मग 10-15 दिवस काय ब्लॉग टाकला नाही मी. मग आता इथून पुढं ब्लॉग येतील, बघत राहा काय होते काय नाही. आणि कंटिन्यू तर बहुतेक रोज रोज डेली ब्लॉग तर नाही होणार, पण 2 दिवसातून एक ब्लॉग तरी पडन. कारण की मी अजून पण असं प्रॉपर एकदम बाहेर जाऊ नाही शकत नाही का. ठीक आहे, मग बघू आता काय होते काय नाही, पुढं दाखवतो तुम्हाला. घरात बसून बसून तब्येत पण लय झाली माझी बघा. गाल लयच गोल चारा झाला, एकदम गोल झालाय. आणि मला दिवसभरात कमी बाहेर जात नाही. म्हणजे असं संध्याकाळचं नाही का, 4 वाजता मी तो ऊन बिन थोडं कमी झालं मग मी बाहेर जातो. 4 वाजता पण नाही जात, संध्याकाळी जातो डायरेक्ट 5-6 वाजता जरा बाहेर जातो. मग परत येतो घरी, मग परत संध्याकाळी जातो. असं दिवसभर तर मी कुठं घरातच असतोय, मला बाहेर जायचंच नाही. म्हणून म्हणून काय शूट करणार, म्हणून मी एवढे दिवस व्लॉग टाकला नाही. एवढे दिवस झाले मी कुठं गेलोच नाही, गाडी पण कुठं गेली नाही. गाडी बघा किती धूळ लागलेली. गाडी अजून झाकूनच ठेवलेली. दाखवतो तुम्हाला, लय दिवसानंतर काढतोय बघा. धूळ किती लागली गाडीला. ही तर चालूच असती ही आपली गाडी. नाही तिला कोणीच चालवली नाही. मी घरात माणसं आहेत चालवायला, पण चालवतच नाही ला. कसली घाण झाली, कसली घाण झाली. हा तर घाण झालाय बघा. आता चालू करतोय हिला. आता चावी लावतोय, बघू पहिल्या ह्याच्यात होती का स्टार्ट. पहिले असेल मध्ये 15 दिवसानंतर चालू केली. पेट्रोल पण आहे. परशी इथं माणसं झोपल्यात. परत मला मम्मी बोलून काहीतरी. आमच्या कायऱ्या आंब्याच्या झाडाला कायऱ्या पण आले ते बारक्या झाडाला. आम्ही खातो या घरात, आत्ताच खाल्ली जेवणावरती बघा. बघा कसा कायऱ्या. चला जरा झोपतो आता, बघू काय होतंय. बघू काय नाही, आता डायरेक्ट झोपायचं. कसं आहे, कसं दिसतंय सांगा कमेंट मध्ये. चला, गुड नाईट. तर गाईज आता उठलोय, फ्रेश झालोय जरा. आता बघू काय होते काय नाही, दाखवतो तुम्हाला. चहा पितो आता. आता वाजलेत 6:45. बघा या टायमाला मी उठतो, बाहेर बिहेर जातो. दाखवतो तुम्हाला आता काय होते काय नाही. तर आता कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करतोय. काल जास्त काही शूट करायला भेटलं नाही. आता जरा लोणावळ्यात चाललोय चप्पल घ्यायला. दाखवतो तुम्हाला. संध्याकाळच मला जायला भेटतं, कारण की दिवसभर तुम्ही कुठं जात नाही. संध्याकाळचं म्हणजे आता वाजले 5, 4:45. दाखवतो तुम्हाला. क्लायमेट बघा तुम्ही कसं झाले. बरेच दिवसानंतर मी चाललोय आज लोणावळ्याला. कालचाच ब्लॉग हा कंटिन्यू आहे. काल माझी चप्पल तुटली व्हॉलीबॉल खेळता खेळता.
तर चप्पल घ्यायला चाललोय आणि एक काम आहे चाललोय जरा लोण्यात चाललोय खूप दिवसानंतर चाललोय म्हणजे 10-12 दिवसानंतर मी लोण्याला चाललोय. तर बघा पुढचा सीन. आज क्लायमेट पण खूप छान आहे. तर आता टोल नाक्या आलोय बघू शकता. तर इकडं आलो होतो लोणावळ्यामध्ये आता चप्पल घ्यायला आणि शूज बीज बघायला आलो होतो. बघू शकता तुम्ही. ठीक आहे दुसरी try ना. तर आता चाललोय आम्ही घरी. शूज ब्यूज घेतले चप्पल पण घेतली. आता चाललोय घरी. ठीक आहे. तर गाईज आता घरी आलोय आणि दाखवतो काय घेतलंय काय नाही तुम्हाला. तरी नायकीची एक चप्पल घेतली असं ना. नायकीची एक चप्पल घेतली आणि ही एक घेतली आणि हे पप्पानी शूज घेतले. दाखव. हे बघा ही चप्पल बघा दाखवतो तुम्हाला. चांगली ही चप्पल मस्त आहे. जरा वापरायला भारी ही चप्पल ही. आणि जरा बाहेर खेळायला वेळ जायला. बघा कशी आहे. तर आता आम्ही व्हॉलीबॉल खेळतोय. छोटा आधी आहे मी मोठा आधी आहे. अमोल भाऊ सोने भाऊ ऋषभ भाऊ अजून पुढची दाखवतो प्लेअर. दाखवतो आता पुढं फोन करू तुम्हाला. हे बघा एवढी जण आहेत. ही टीम हारलेली आहे आमच्याकडून आणि ती समोरची अपोजिटची टीम आहे. आमचे कॅप्टन विशाल भाऊ गायकवाड. तर गाईज कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळं काय करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.